चलो देखो, इलेक्ट्रिसिटी, मैग्नेटिक एंड हीटिंग इफेक्ट देख रहे थे हम। उसके अंदर ये डिस्कस किया था हमने कि क्या क्या पढ़ने वाले हैं, ठीक है। और इस चैप्टर में ऑब्जेक्टिव क्या क्या थे हमारे चैप्टर्स के, मैग्नेटिक इफेक्ट क्या होता है ये ऑलरेडी हम देख चुके हैं। मैग्नेटिक इफेक्ट पढ़ा है या नहीं पढ़ा है हमने, या करंट के अराउंड मैग्नेटिक फील्ड कैसे तैयार होता है या हमने देखा या नहीं देखा, ऐसे वायर के अराउंड आयरन पार्टिकल वगैरह डाल के या कंपास नीडल वगैरह रख के देख लिया था हमने। देन हीटिंग इफेक्ट बाकी था हमारे देखना, ठीक है। सेल एंड टेक वगैरह बाद में देखेंगे वो क्या है, ठीक है। तो फॉर द टाइम बीइंग चलो, हाँ, इलेक्ट्रिसिटी इन डेली लाइफ कहाँ कहाँ पे यूज करते हैं हम। पावर, देखो, लाइट अप आवर हाउस, होम्स एंड सिटीज, लाइट के लिए। मैग्नेटिज्म रन्स फैन मोटर्स एंड बेल्स वगैरह, ये मैग्नेटिक के ऊपर, या एमआरआई जिसे बोलते हैं, देखो एमआरआई, मैग्नेटिक मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग जिसे बोलते हैं हम, एमआरआई हॉस्पिटल में वगैरह बहुत बार नाम सुना होगा आपने। देन हीट कहाँ पे यूज करते हैं हम, आयरन्स में, गीजर्स में एंड टोस्टर्स में, ठीक है, टोस्टर्स वगैरह में। वेयर देर इज अ करंट देर इज ऑफन मैग्नेटिक एंड हीट, जिथं जिथं करंट असते तिथं मॅग्नेटिझम आणि हीट असतेच असते बाळांनो, ठीक आहे, हीट असतेच असते। अरे भाई एक बात बोलना भूल गया मैं, गलती से क्या हो गया, लास्ट चैप्टर की जो पीपीटी था ना मेरे पास, पीपीटी जिसके ऊपर मैंने पढ़ाया था आपको, तो वो डिलीट हो गई है गलती से, मुझे मिल नहीं रही है। तो मुझे आज का दिन दे दो, कल मैं फ्रेश एक नई पीपीटी तैयार करता हूँ और कल संडे के दिन तक आपको भेजता हूँ, चलेगा क्या। ओके सर। गलती से वो डिलीट हो गई है, ओके तो सर। आज फ्रेशली प्रिपेयर करता हूँ, फ्रेशली प्रिपेयर करता हूँ। और जो एक एक टॉपिक छूटा था देखो हमारा, किसका, बॉयंट फोर्स का, बॉयंसी का, वो भी उसके अंदर ऐड करके भेजता हूँ मैं आपको, ठीक है। यस सर। हाँ चलो ठीक है, तो ये हो गया। देन प्रोब एंड पॉन्डर, करंट इन अ वायर विदाउट यूजिंग अ लैम्प और बल्ब, दूंगा नहीं आपको, ठीक है, बल्ब और लैंप दूंगा नहीं मैं आपको। तो कैसे टेस्ट कर पाओगे कि उस वायर में, एक वायर है यहाँ पे, मान लो ये क्या है, एक वायर है, ठीक है, इसके अंदर करंट है या नहीं है, इस वायर के अंदर कैसे पता कर पाओगे भाई इसके अंदर, बोलो, आंसर दे दो कोई तो। क्या कर रहे हैं? एरिया कर रहे हैं, एरिया कर रहे हैं। बोलो, टेस्टर नहीं भाई, टेस्टर नहीं, टेस्टर नहीं, मैंने पढ़ाया है उसके ऊपर, ये यही अप्लाई करके आंसर करना है आपको। हमने जो डिस्कस किया ना पॉइंट, उसके ऊपर ही पढ़ाया है मैंने आपको ये पढ़ाया है कि कोई भी अगर वायर होता है उसके अंदर इलेक्ट्रिसिटी होती है, उसके आजू बाजू ऐसे ये तो बाजू खत्म में है। मैग्नेटिक फील्ड जनरेट होता है, खा लिया हमने। मैग्नेटिक फील्ड कितना जनरेट होता है बोला था मैंने। अगर बना? इसके पास एक मैग्नेटिक बस कंपास लेके बनाएगा जाओगे ना। आप, ये जो निकल है रिफ्लेक्ट करेगी, हिलेगी, तुम्हें कहा आऊं नहीं जाती। तो ये इसका आंसर होना चाहिए था, तो ये घर बनने वाला चटनी। सर फिर से एक बार बताओ ना। माइक ऑन ऑफ करो, पीछे का नॉइस आ रहा है आपके। सर ये फिर से एक बार बताओ ना। अरे माने खाटला आणि पासे हाँ थेली बताता हूँ बताता हूँ बताता हूँ, मी तो परांगे थेली सगळी तमा डीसी दा किसी का तो कमनागे माइक जिल्हा ऑन है, नॉइस हो रहा है बहुत। गमले ते माने वस्तू तमा थेली ना में विवो गेस्ट, विवो, विवो माइक ऑफ कर दो आपका, विवो
ऑफ योर माइक. विवेक, प्लीज विवेक, ऑफ योर माइक. चलो हाँ, नॉर्मल वायर है आपकी, ठीक है. मैंने आपको पहले ही पढ़ा दिया. मान लो वायर है आपकी, ठीक है, कोई भी नॉर्मल वायर है. अगर इसके अंदर करंट है, इसके अंदर करंट क्या है, करंट है, तो इसके बाजू में क्या होता है, देखो इसके बाजू में ऐसे रिंग्स में, इस वायर के अराउंड मैग्नेटिक फील्ड होता है. क्या होता है, मैग्नेटिक फील्ड क्रिएट होता है. मैग्नेटिक फील्ड क्रिएट होता है, सही है. और बहुत सिंपल लैंग्वेज में, अगर एक मैग्नेट के पास दूसरा मैग्नेट लेके जाते हैं ना, या तो इनके बीच में अट्रैक्शन होगा या तो इनके बीच में रिपल्शन होगा, लेकिन कुछ तो मूवमेंट होगी वहां पे. दो मैग्नेट अगर एक पास एक नजदीक लेके आ रहे तो, बहुत बार बचपन में खेला है हमने मैग्नेट के साथ. अगर दो मैग्नेट एक दूसरे के पास लेके आ रहे हैं ना, तो या तो दो मैग्नेट मैग्नेट अट्रैक्ट होते हैं, नहीं तो एक दूसरे को दूर ढकेलते हैं. तो सेम यहाँ पे भी, अगर इस वायर के अंदर करंट है तो इसके अराउंड मैग्नेटिक फील्ड तैयार हो जाएगा, मैग्नेट तैयार हो जाएगा इसके अराउंड, इसके बाजू में. और उसी टाइम में एक दूसरा मैग्नेट अगर यहाँ पे लेके आऊंगा मैं, इसके बाजू में, तो या तो इनके बीच में अट्रैक्शन होगा या तो रिपल्शन होगा, लेकिन कुछ ना कुछ मूवमेंट होगी या नहीं होगी, हालचाल होईल का नाही तिथे काहीतरी. जर हालचाल झाली इथे, तर आपण ओळखायचं की या वायर मध्ये करंट आहे. काय करायचं, तेव्हा ओळखायचं आपण की या वायर मध्ये करंट आहे. सर कळालं का आहे, सही है. सर अभिजित कळालं का आता. हा बोलो. म्हणजे आपल्याला फक्त मॅग्नेट तर वायरकडे घेऊन जावं लागेल, मग त्यांच्यामध्ये बरोबर मुवमेंट होईल तेव्हा कळेल का आपल्याला. कसं कसं काय म्हणतोय मला कळत नाही, विचार आता पुन्हा. म्हणजे आपण जे फक्त मॅग्नेट वायरकडे घेऊन गेल्यावर त्यांच्यामध्ये मुवमेंट होईल ना. हे बघ, कुठलं जर नॉर्मल वायर घेतलास ना, हा कुठलंही नॉर्मल आपल्या घरचं जरी वायर घेतलास तू, त्याच्या बाजूला पण काय होईल माहित आहे का, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. पण ते करंट खूप कमी असतो ना घरचा आपला, करंट खूप कमी असतो घरच्या वायर मध्ये. मग तिथं जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ना, ते पण खूप कमी असते, खूप कमी असते. कळालं का. म्हणून तिथं आपल्याला ते लवकर हालचाल दिसणार नाही. त्याच्या ऐवजी जर वायर, इथं वायर आहे आपला एक, ठीक आहे, हा वायर आहे समज. एक मिनिट. सपोज हा वायर आहे आपल्याकडे, ठीक आहे. अरे, हा वायर आहे आपल्याकडे सपोज, आणि या वायरच्या भोवताली काय होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. मग इथं आपण कुठली वस्तू नाही घेऊन जायची, इथं काय घेऊन जायचं, मॅग्नेटिक कंपास घेऊन जायचा. काय घेऊन जायचा, मॅग्नेटिक कंपास. तर जर मॅग्नेट घेऊन गेले चालेल हा, का. विचारा. मॅग्नेट घेतले चालेल का. मॅग्नेटिक कंपास घेऊन जायचा इथे. थोडं ओके जरी मॅग्नेटिक फील्ड असेल ना, तर या कंपास मधली जे निडल असेल ना, निडल हलायला सुरुवात करेल, थोडी काय होईल, डिफ्लेक्ट होईल, हलेल थोडी. कळालं का. एक मिनिट आणखी दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट. एक मिनिट. मॅग्नेटिक कंपास कसा असतो बघा आता. हे बघा, काल एक्झाम्पल दाखवलं होतं मी तुम्हाला, हे दाखवलं होतं का नाही.
हा तुमचा मॅग्नेटिक कंपास म्हणतात त्याला. हा काय झाला तुमचा? हा काय झाला तुमचा? मॅग्नेटिक कंपास झाला. क्या प्रॉब्लेम? हा काय झाला तुमचा? मॅग्नेटिक कंपास झाला. बघा इथं हे वायर आहे, हा वायर आहे. या वायरच्या भोवताली काय व्हायले? मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायले. वायरच्या भोवताली काय होतंय? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. बघा इथे. आता इथं सर्किट कसं आहे? बंद आहे. करंट आहे का इथं? नाही करंट. म्हणून हे निडल काय आहे? नॉर्थ साऊथ आहे. बघा आता इथे नॉर्थ आणि साऊथ थांबलेली आहे. करेक्ट आहे. जसंही हे सर्किट कंप्लीट केलं, बघा इथं मी जोडलंय सर्किट पिनच्या सहाय्याने, सेफ्टी पिनच्या सहाय्याने. करंट फ्लो करायला लागली याच्यातनं. आणि बघा ही निडल अगोदर इथं होती अशी, हे बघा अशी नॉर्थ साऊथ साऊथ होती, अशी होती. आता कुठे मूव्ह झाली बघा. कळालं का? निडल का मूव्ह करायला लागली? कारण निडल कशापासून बनलेली आहे? मॅग्नेट पासून बनलेली आहे. आणि दुसरं मॅग्नेट या वायरच्या बाजूला तयार होत आहे करंट मुळे. हे कळालं का? एकदा सांगा मला कन्फर्म. प्रांजलि, गुड इवनिंग. गुड इवनिंग. माइक ऑन करके बताओ भाई कोई तो. यस सर. हेलो, यस आवाज आ रही सर. है क्या मेरी? यस सर. जिग्नेश, वंस मोर बताना है क्या? देख भाई, यहाँ पे देख पहले. अगर दोन मॅग्नेट जर एकमेकाच्या बाजूला आणले मी असे, तर काय होईल तिथे? जिग्नेश माईक ऑन कर तुझा आता. कनेक्ट. जिग्नेश, यस सर. माईक ऑन करशील का जिग्नेश? केलाय सर. रिपीट करत आहे मी, माईक ऑन कर. केला सर. हे बघ, आपले नॉर्मल आपण जे घरी खेळतो का नाही मॅग्नेट वगैरे, ते दोन मॅग्नेट एकाच्या जवळ घेऊन आला तर काय होऊ शकते? ते एकमेकाच्या जवळ येतील किंवा एकमेकापासून ते दूर जातील. करेक्ट आहे. यस. पण इथं काहीतरी हालचाल होईल का नाही दोन्ही मध्ये? यस सर. हालचाल होईल का नाही? काहीतरी ऑब्विसली काहीतरी हालचाल होईल. यस. सेम जे वायर असते ना, आपलं करंट कॅरी करणार वायर आहे बघा, हे ब्ल्यू कलरचं दिसते काही वायरच आहे बघ, सेलला जोडलेला आहे. सेलला जोडलेला आहे वायर. ठीक आहे. जसंही करंट पास होते ना याच्यात वायर मधनं, करंट जायला सुरुवात होते ना, करंट जेव्हा फ्लो व्हायला सुरुवात होते ना, तर कुठल्याही वायरच्या भोवताली काय होते? एक मॅग्नेट तयार होते. काय होते? मॅग्नेट तयार होते. कुठल्या वायरच्या भोवताली? या वायरच्या भोवताली मॅग्नेट तयार झाला बघ, असा तयार होतो मॅग्नेट, करंट पास होत असल्यामुळं. मग ह्या मॅग्नेट पशी जर एखादी दुसरा मॅग्नेट घेऊन गेला तू, जसं की बघ कंपास मधला निडल, या निडल मध्ये मॅग्नेट आहे दुसरा, तर हा पण मॅग्नेट काय होतो? डिफ्लेक्ट होतो, हलायला सुरुवात होतो तिथे. मग हे मॅग्नेट किंवा निडल हलायला सुरुवात करायला म्हणजे आपल्याला काय दाखवत आहे? की दुसरा एक मॅग्नेट इथं तयार झालेला आहे. पहिल्या केसमध्ये बघितलं नॉर्थ साऊथ होती, म्हणजे करंट फ्लो होत नव्हता पहिल्या केसमध्ये.
पहिल्या केसमध्ये इथं करंट फ्लो होत नव्हता ना, डिस्कनेक्टेड आहे बघ इथं सर्किट, Yes. झटका बंद आहे, बटन बंद आहे इथे, म्हणून इथे निडल हालत नाहीये. निडल एकाच पोझिशन मध्ये आहे, नॉर्थ साऊथ पोझिशन मध्ये कॉन्स्टंट आहे निडल ही, काटा हा, कारण करंट वाहतच नाहीये इथून, बंद आहे बघा इथं, डिस्कनेक्टेड आहे ना इथं. पण जसंही मी काय केलं, इथं कनेक्ट केलो वायर सेलला, इथून करंट पास व्हायला सुरुवात झाली, आणि हा काटा बघ, हा वाला काटा आहे ना इथे, हा काटा हल्लाय बघ त्या जाग्यावरून, अगोदर जसा होता तसा आहे का आता? नाही, आता हल्लाय. कारण का हल्लाय? जसंही करंट पास झाली ना या वायर मधनं, याच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, एक मॅग्नेट तयार झाला, आणि हा वायर मधला एक मॅग्नेट आणि हा निडल मधला एक मॅग्नेट, म्हणून ते तिथं हालचाल झाली. आता कळालं का जिग्नेश? Yes, sir. भाई आंसर जल्दी जल्दी दे दिया करो, जो भी मैं पूछ रहा हूं ना। जिग्नेश कैमरा ऑन कर भाई, तू लेक्चर अटेंड कर रहा है या ऐसे ही क्वेश्चन डाल के जा रहा है? तू मुझे समझ में नहीं आ रहा है अभी। जिग्नेश कैसे रिपीट करेंगे भाई? मुझे पता ही नहीं चल रहा है आपको समझ में आ रहा है या नहीं आ रहा है। मुझे कैसे पता चलेगा अभी तुझे समझ में आया है या नहीं आया है? तेरा आंसर आना चाहिए ना जिग्नेश। इसका मतलब तूने क्लास ऑन किया है, क्लास ऑन करके मोबाइल कहीं पे रखा है और बाजू में गया है तू घूमने के लिए। सर चिल्लाते बैठेंगे यहाँ पे, क्या है? हाँ ना जिग्नेश, अभी भी आंसर नहीं आया देखो बंदे का, इतनी देर से बोल रहा हूँ मैं। या तो क्लास ऐसे ही छोड़ के वो गया है दूसरी बाजू में कहीं पे, और अभी आके Yes, बोलेगा sir. चालू है. वंस मोर, रिपीट बोलेगा वो। हाँ जिग्नेश, ये सही नहीं है भाई। क्लास अटेंड कर रहे हो तो सर सुन कमेंट रहा में हूँ. तो लिख, एटलीस्ट समझ में आया नहीं आया, और सिंपल लैंग्वेज में बता सकता हूँ मैं। समझा है सर. फिर मेरा मन नहीं मानेगा किसी को अगर समझ में नहीं आ रहा है तो। हर एक कंसेप्ट हर एक को समझ में आना चाहिए भाई। आई एम वेटिंग फॉर, बाकी बाकी लोगों को समझ में आ गया क्या? कमेंट बॉक्स में लिखो भाई, अगर समझ में आ गया है तो बाकी लोगों को यस लिखो कमेंट बॉक्स में, बाकी लोगों को समझ में आ गया है तो। वैभव देसाई बोल रहा है, कौस्तुभ यस बोल रहा है। चलो ये जिग्नेश, अरे जिग्नेश इतनी देर से मैं तुझे ही बात कर रहा था, मैं उससे ही बात कर रहा था, रिप्लाई भी नहीं दे रहा है तू। इतने देर से बोल रहा था मैं। ऐसे टाइम वेस्ट मत क्या करोगे भाई, आपका ही टाइम वेस्ट जाएगा। चलो ये हो गया, तो दूसरा क्वेश्चन देखो अभी यहाँ पे। चलो ठीक है, तो नेक्स्ट क्वेश्चन देखो। समटाइम्स गेट वार्म आफ्टर अ लॉन्ग पीरियड ऑफ यूज। देखो बहुत बार क्या होता है देखो, कि बहुत लंबे टाइम तक क्या करते हैं हम, कि एक वायर से करंट पास करते हैं तो वायर गर्म होना शुरू होता है। देखो वो क्यों होता है भाई? ऐसा क्यों होता है भाई? वो कौन बताएगा मुझे?
बोलो बोलो जल्दी। बोलो आंसर। चलो ये हीटिंग इफेक्ट में देखेंगे आप, ठीक है। देन नेक्स्ट, इज इट पॉसिबल, नेक्स्ट क्वेश्चन देखो। अरे, इज इट पॉसिबल, is it possible to turn a simple iron nail into a temporary magnet using just a battery? एक बैटरी के हेल्प से एक छोटा नेल होता है हमारा, उसको हम टेम्पररी मैग्नेट में कन्वर्ट कर सकते हैं क्या उसको हम? कर सकते हैं क्या? हाँ, यस, यस, वी कैन क्रिएट, वी कैन क्रिएट, ठीक है। नाउ नेक्स्ट, कैन ऑल सेल्स एंड बैटरीज बी रिचार्ज और सम लीन फॉर वन टाइम यूज? तो जितने भी सेल्स और बैटरीज होती हो रिचार्ज कर सकते हैं क्या हम, या एक बार ही यूज करके फेंक देना होता है? जितनी बैटरी रिचार्ज कर सकते हो। जो घर पे सेल बॅटरी वगैरे आपण वापरतो, तरी सेल बॅटरीज वगैरे ते एक टाइमच त्याला आपण वापरू शकतो का, त्याला रिचार्ज करू शकतो पुन्हा, किंवा सगळ्या बॅटरीज वगैरे रिचार्ज करू शकतो का आपण? सगळ्या बॅटरीज वगैरे आपण आहे ना रिचार्ज करू शकत नाही. काही काही काय असते, तर काही बॅटरीज काय असतात ड्राय सेल म्हणून असतात, ते एकदा यूज केल्याच्या नंतर काय करावं लागेल आपल्याला, फेकून द्यावं लागतंय, ठीक आहे. सगळ्याच आपण यूज नाही करू शकत. नाउ तर नेक्स्ट, ज्या एकदा यूज करता येतात त्याला प्रायमरी सेल, आणि ज्या रिचार्ज करता येतात त्याला सेकंडरी सेल म्हणून म्हणता येते. देखो यहाँ पे नाउ, मॅग्नेटिक इफेक्ट कशाला म्हणतात? When an electric current flows through a conductor like copper wire, it produces an invisible magnetic field around it. This means the wire start behaves like a magnet as long as the current is flowing. मान लो ये वायर है, वायर के अराउंड क्या होती है आपकी, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतो असा, आणि तो मॅग्नेटिक फील्ड कधीपर्यंत राहतो, जोपर्यंत या वायर मधून काय होते, करंट फ्लो होत राहते, करंट फ्लो होत राहते, तोपर्यंत काय होतो, तो मॅग्नेटिक फील्ड तिथे असतो. हे कळालं का? कोई तो माइक ऑन करके कंफर्म करते चलो. अभिजित, कळालं का तुला? हे हाँ सांग मला सर. अभिजित. येस सर. जोपर्यंत कुठल्याही वायर मधून जर करंट पास होत आहे तोपर्यंत काय होतं माहिती आहे का, तोपर्यंत त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होत जाते. नाउ नेक्स्ट,
चलो, आणि काल हे पण बघितलं होतं, ओरिस्टेडने काय केलं होतं, डॅनिश प्रोफेसर नोटीस दॅट कंपास निडल रिफ्लेक्ट व्हेन स्विच्ड ऑन द नियरबाय सर्किट. ते काल बघितलं होतं. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर लिंक्ड. दिस वॉज द बर्थ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओरिस्टेडने काय केलं होतं, हे फाइंडिंग केली होती ही. ठीक आहे. द निडल डज नॉट पॉइंट नॉर्थ व्हेन द करंट फ्लोज. आता थोड्या वेळाखालीच मी जिग्नेशला समजावून सांगण्यासाठी निडल दाखवली होती. निडल ती काय होते, नॉर्थला थांबत नाही. ती जसंही मी करंट फ्लो सुरू केला त्या वायर मधनं, ती काय होते, डिफ्लेक्ट होते. हे लक्षात यायला पाहिजे. ते काल आपण ऑलरेडी बघितलं होतं. नाव नेक्स्ट एक टेस्ट दिली होती आपल्याला. काय टेस्ट आहे ती बघू आपण एक मिनिट. Place a magnet compass directly beneath a copper wire. The compass needle deflects from its south position. The needle returns to its original position immediately. जेव्हा करंट ऑन करतो आपण तेव्हा काय होते, डिफ्लेक्ट होते, म्हणजे हलते. इथली ऍक्टिव्हिटी ही वाली ऍक्टिव्हिटी आहे ती, जी आता मी डिस्कस करतोय का, ही सेम ऍक्टिव्हिटी आहे ती. जेव्हा मी करंट ऑफ केला तेव्हा नॉर्थ साऊथ ही निडल काय होते, नॉर्थ साऊथ थांबते. निडल काय होते, नॉर्थ साऊथ थांबते. जसे करंट मी ऑन केला की डिफ्लेक्ट होते बघा, नॉर्थ साऊथ नाही, नॉर्थ इथं आहे, निडल इकडल्या बाजूला मूव्ह झाली. ही ऍक्टिव्हिटी कोणती आहे तुमची, इथं दिलेली आहे. ऑब्झर्वेशन काय असणार मग, द डिफ्लेक्शन शोज द वायर हॅज क्रिएटेड अ मॅग्नेटिक फील्ड. मग ते निडल का हालत आहे, तर वायर मध्ये काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. कळालं. त्याच्यानंतर the region around a magnet or a current carrying wire, its magnetic influence can be felt. It is called a magnetic field. मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणतात, या करंट कॅरिंग कंडक्टर जो असतो त्याच्या बाजूला जे मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स तयार होतो, मॅग्नेटिक फोर्स तयार होतो, त्या फोर्सलाच काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड असं म्हणायचं. काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड असं म्हणायचं. एक सिंपलशी ऍक्टिव्हिटी काल तुम्हाला कार्डबोर्डची सांगितली होती. ऍक्टिव्हिटी मी सांगितली होती का नाही, काल कार्डबोर्डची एक ऍक्टिव्हिटी सांगितली होती बघा मी. यस सर. कार्डबोर्डची ऍक्टिव्हिटी सांगितली होती का नाही मी, ही वाली ऍक्टिव्हिटी. एक कार्डबोर्ड घ्यायचा, त्याच्यातून एक कंडक्टर वायर टाकायचा असा मध्ये, आणि याच्यावर आयरन फिलिंग रॅन्डमली टाकायचं असं, आणि याला करंटला जोडायचं वायर. हे जे रॅन्डम लोखंडाचे तुकडे टाकले आपण इथं, छोटे छोटे पीसेस, लोखंडाचे पीसेस. जसंही करंट मी ऑन केला, इथून करंट काय केला, ऑन केला. हे जे सगळे कार्डबोर्ड वरले जे काय आहेत तुकडे आहेत, इथं काढतोय तोच कार्डबोर्ड पुन्हा करंट ऑन केल्याच्या नंतर. त्याच्या भोवताली काय करते, एक कॉन्सेंट्रिक सर्कल मध्ये. कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणतात बरं, कोण सांगेल मला. असे सर्क्युलर पाथ मध्ये जमा व्हायला लागतील. याचाच अर्थ काय आहे, या लाईन्सला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. फील्ड लाईन्स असं म्हणायचं. कळालं. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, कशाला म्हणतात सांगा बरं. कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणतात बरं. कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणतात, कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला लवकर. कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणतात सांगा. अरे नका लाजू, चुकू द्या ना, जर समजत नसेल तर विचारा. कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणतात.
कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणतात? माहित मॅग्नेटिक नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नो लिहा. चला, कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणतात हे जर माहिती नसेल तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये नो लिहा. चला, नो लिहा. एकाच मध्यबिंदू भोवती लहान मोठी काढलेली वर्तुळ. और कुछ तो रिप्लाई दो यार, ऐसे थोड़ी चलता है. मूड नहीं है क्या आज पढ़ने का? हाँ, टैब A7. अभिजीत चौहान, प्रेजेंट हो आप? अभिजीत चौहान, कोई तो रिप्लाई देते चलो यार. आर्यन माली का रिप्लाई आया है, यस सर. कुछ प्रॉब्लम जा रहा है क्या बच्चों? एक बार बोलो मुझे, कुछ प्रॉब्लम जा रहा है तो ओपनली बोलो, कोई दिक्कत नहीं है भाई. फीस भरी है आपने पढ़ने के लिए, तो कंसेप्ट समझ में नहीं आ रहे तो कैसे करोगे फिर? क्वेश्चन भी नहीं पूछ रहे हो आप. क्वेश्चन तो किसी को आता ही नहीं भाई, क्वेश्चन पूछता ही नहीं है कोई. रन लिया है, क्वेश्चन पूछेंगे ही नहीं सर बोल के. हा, मग ह्या काय झाल्या? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स झाल्या. मग इथं कसं आहेत बघा, फील्ड लाईन्स अराउंड a straight wire or concentric circle. फील्ड लाइंस अराउंड अ स्ट्रेट वायर और अ कॉन्सेंट्रिक सर्कल. यहाँ पे सर्कल दिखाया देखो मैंने. यहाँ पे कॉन्सेंट्रिक सर्कल मतलब ऐसा सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल मतलब ऐसा सर्कल. एक मिनट, पेज चेंज करता हूँ. ऐसे सर्कल, ऑल सर्कल्स का सेंटर क्या रहेगा? सेंटर एक ही रहेगा. सारे सर्कल का सेंटर क्या रहेगा? एक ही रहेगा. इसको क्या बोलेंगे? कॉन्सेंट्रिक. क्या बोलेंगे? कॉन्सेंट्रिक सर्कल बोलेंगे. सही है. सर नाउ नेक्स्ट. सर्कल. सर हा, आता इलेक्ट्रोमॅग्नेट कशाला म्हणतात बघा. सर सर व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेट? सर सर नो वन विल ट्राई एट होम. ठीक है, सर तो कोई भी ट्राई नहीं करना है. इलेक्ट्रोमॅग्नेट कशाला म्हणतात बघा. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट इज अ टेम्पररी मॅग्नेट मेड बाय वायरिंग वायर अराउंड द सर. मॅग्नेटिक मटेरियल लाईक आयरन. सर सांगतो, एक खिळा असतो आपला घरी, खिळा. सर खिळा असतो घरी आपल्या. वो आता खिळा असतो घरी आपल्या. एक खिळ्याला सर. काहीच नाही. एक करंट कॅरी करणार, ज्या वायर मधून करंट जाते त्या असा खिळ्याला गोल गुंडाळायचं वायर सर आणि थोडा वेळ ठेवायचं. त्याच्यानंतर आपले जे स्टेपलरचे पिन असतात, स्टेपलरच्या पिना असतात बघा आपल्या, त्या पिना त्या खिळ्याच्या जवळ घेऊन जायचं. सर नेलच्या पिन्स काय होतील माहिती आहे का? अट्रॅक्ट होतील याच्याकडे. जसं मॅग्नेट कसा अट्रॅक्ट करतो आयरनला,
तसा हा पिन सर हा नेल सुद्धा काय करेल, पिन्सला अटॅक करेल. सर काय करेल, अट्रॅक्ट करेल. सर कळलं का? ठीक आहे. सर आणि हा कधी वर्क करेल, जोपर्यंत या वायर मध्ये करंट आहे तोपर्यंत मॅग्नेटिक प्रॉपर्टी असं काय होईल, कन्सिडर करेल. मॅग्नेटिक प्रॉपर्टी तोपर्यंत वायर मध्ये जोपर्यंत करंट आहे तोपर्यंत. जसं करंट गेलं ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी चिपकत आहेत ना पिना, त्या बंद होतील, सगळ्या काय होतील, बंद होतील. तो गाइस यहाँ पे आज के लिए रुकेंगे हम. आज रिप्लाई भी नहीं आ रहा है आपके साइड कुछ अच्छा सा, बहुत डल डल फील कर रहे हो आप, पता नहीं क्या हो गया है आपको, रिप्लाई नहीं दे रहे हो. यस, अभिजीत ने आंसर किया था, हैव द सेम सेंटर बट डिफरेंट रेडिएशन. ठीक है, फिर यहाँ पे आज के लिए रुकते हैं हम. कल एग्जाम होने वाली है शायद आपकी, फिर अच्छे से एग्जाम वगैरह दे दो. ठीक है, थैंक यू सर. बाय एवरीवन. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय कौस्तुभ. आराध्या बोल रही है बाय सर, अनिरुद्ध बोल रहा है बाय सर.